बाबरमाचे मैदान उद्या संपन्न होणार आहे मित्रांनो आणि सगळ्यांनी नियोजन अतिशय जबरदस्त केलं आहे मित्रांनो। आणि बघू यांनी नियोजन कसं केले। दादा नमस्कार, उद्या नियोजन कसं केलं तुम्ही मैदानाचं? कसं मोजे आमदार केसरी मैदान घेतले, एक दुसरा एक बैल बाबरमाची काय फाट्याची व्यवस्थित झाले आणि ज्यांना शंका होती किंवा फाटीला खडा आहे दगड आहेत हे ते आता ही पाठीमागे दिसते बघा, बायका वगैरे लावल्यात, प्रत्येक एक फाटी खडा करून टाकायची, खड्याची कोणतीही शंका नाही, बैलगाडी मालकांना तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकता, मग कोणती अडचण नाही, फाटीची कोणती थांबायला भरपूर जागा आहे, काही अडचण नाही। मित्रांनो सगळ्यांची बैलगाडीची एक इच्छा होती की फाटीवर दगड भरपूर आहेत मित्रांनो, एवढी कष्ट केले की ह्या फाटीवर एकही दगड नाही आता सुद्धा, का तर ह्यांनी सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून सगळ्या बायका बिका कामगार बिमगार लावून या फाटीवर एकही दगड नाही आणि माणसं म्हणून ती फुलं पुढं थांबायला पल्ला कमी आहे आणि ते मित्रांनो त्यांनी पूर्ण झाडी बिडी काढलेली आहे पुढली आणि भरपूर बैल थांबाय भरपूर त्यांनी मोठी जागा केली आहे, का तर मित्रांनो ह्या फाटीची वैशिष्ट्य आहे की मित्रांनो ह्या फाटीवर भरपूर मैदान होतात आणि खरोखर ह्या फाटीची मैदानी वैशिष्ट्य मित्र लांबून इथं गाड्या येतात ह्या पळण्यासाठी मित्रांनो, ही खासियत आहे बैलाची या फाटीची। तर मित्रांनो ही सागर भाव असो, ही कल्याणी असो, बाकीचे सर्व मित्रमंडळ असो, ह्यांनी एवढी मेहनत करून रिक्सर परमिशन, का तर मित्रांनो मैदान जर खराब असतं तर ह्यांना परमिशन दिली नसती, ह्यांना रिक्सर बघू शकता आपण रिक्सर परमिशन दिलेली आहे ह्या मैदानासाठी आणि कोणीही अफवा उठवली तर त्याच्या कोणी ध्यानी देऊ नका, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी दिलेला आहे, त्या नंबरवर सागर भाऊ असो किंवा कल्याण ताईचा त्यांची तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता, का तर ह्या फाटीवर अतिशय जबरदस्त फाटी आहे, ह्याला कुठली म्हणजे गालबोट लागणार नाही किंवा काय नाही, ह्यांनी अशी पूर्ण जबाबदारी घेतली आहे, पोलिसांचं लेटर बी त्यांनी आणलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कुठली अडचण येणार नाही, कुठल्या बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही, ही पहिली मित्रांनो ह्यांच्याकडे विनंती आहे की कुठून बी बैल जवळ असो किंवा लांब जाऊ, का तर भरपूर लांबून बैल इत्यादी ते म्हणतात आमच्या अन्याय कुठल्या रिक्षा तुम्हाला लाईव्हवर असेल, लाईव्हवर निस्तर थर्ड हंपायर निकाल जाईल, निकाल करत सागर असू कल्याण असू सगळं जर तुम्हाला कुठली अडचण आली तर ह्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता, बाबा आम्हाला अडचण आली, आमचा निकाल आहे तरी आम्हाला निकाल दिला नाही, असं कुठलीही बैल काय मागता तुम्हाला अडचण येणार नाही। फाटी म्हणलं तर मित्रांनो फाटी खालून पात्र तर अतिशय बघू शकता एक ही वाकडी तिकडे अजिबात फाटी कुठलीच नाहीये, म्हणजे रिक्सर सगळ्या आता बायका बिका लागल्यात बघू शकता मित्रांनो, एक हे तुम्हाला दगड दिसणार नाही, एक हे डबरा दिसणार नाही, त्यांनी लोहर बिर फिरवून जेसीबी लावून फाटी अॅक्युरेट ट्रॅक्टर बिक्टर एकदम फाटी अॅक्युरेट टाकली आहे, त्यामुळं पाणी बिनी मारा, आता काल रात्री पाऊस झालेला पण पावसाची कमतरता काही नाही सुद्धा, पाऊस बी काही उद्याच्याला येणार नाही काय नाही, मैदान अतिशय 100% यशस्वी होणार आहे आणि 100% मैदान होणार, कोण बी म्हणाल पाऊस पडलाय ही पडला कोणावर ध्यानी मैदान द्यायचं नाही, 3 कार्यकर्त्यांचे नंबर तुम्हाला दिलेले आहे, सागर भाऊ कल्याणताई आणि त्यांचे कोण नंबर असेल त्यांचे तुम्ही कॉन्टॅक्ट साधा आणि तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, पाण्याची समजा कुठली म्हणजे आज बघूया आता त्यांनी नोंदणी कशी केली आहे, तर आता नोंदणीचा आपला एक विषय राहिलाय, नोंदणी कसं लॉट्स पडणार आपल्याला? नोंद ऑनलाईनच आहे आणि आता जरा कोणाचं तुम्ही ऑनलाईन नोंद टाकली, कोणाचा सर्व्हर डाऊन आहे, कोणाचे पैसे येणं झाल्यात, त्याच्यामुळं शक्यतो जेणेकरून जास्तीत जास्त नोंद झाली तर संध्याकाळी लॉट पडले जातील, कळवलं जाईल सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून, संध्याकाळी लॉट नाही तर सकाळी 9 वाजता सगळ्यांच्या समोरासमोर मैदानात पडले जातील बैलगाडी मालकांच्या समोर। मित्रांनो नोंदणी त्यांच्याकडे होईल तेवढे, आता तर गाड्या किती नोंदणी झाल्या तुमच्यामध्ये, तब्बल जास्तीत जास्त गाड्या किती नोंद झाल्या? तरी 150 गाडी झाल्या, 150 मित्रांनो गाड्या आता तर नोंदणी झाल्या आणि का म्हणतो आज 500चा आकडा आजपर्यंत पूर्ण होईल मित्रांनो, आता भरपूर मागच्या वेळी भरपूर गाड्या जमल्या होत्या आणि आताही भरपूर गाड्या जमल्यात, तर मित्रांनो यांचं नोंदणीचा प्रकार म्हणजे कसं आज काही जेवढे येतील गाड्या तर रिक्सर उद्याच्या आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत लॉट चालू जाहीर होतील, नाहीतर जर गाड्या भरपूर जमल्या तर उद्या सकाळी उद्या सगळ्या समोर लॉट्स पाडण्यात येणार आहे मित्रांनो आपण एक व्हिडिओ त्यांच्याकडे सगळी जाणून घेऊ, 1 मिनिट व्हिडिओ तुम्हाला फाटी दाखवतो मित्रांनो, 1 मिनिट फाटी बघू शकता मित्रांनो, मेन म्हणजे फाटीचा मुद्दा आपला, आपण खाली पात्र जाणार आहे मित्रांनो, फाटी तुम्हाला अतिशय म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फाटीला कुठलीही म्हणजे सगळे जर म्हणतात फाटीवर दगड आहे काय आहे बघू शकता, बघू शकता मित्रांनो खाली पात्र आपण आलो, ही एकही दगड फाटीवर नाहीये आणि वरचा पट्टा बघू शकता तुम्ही, काही अडचण नाही, पुढं भरपूर पल्ला आहे थांबायला गाडी, कुठल्याही बैलाला विजा होणार नाही असं त्यांनी सगळं काळजीपूर्वक घेतलं आहे। दादा सकाळी आपलं मैदान किती वाजता चालू होईल? मैदान सकाळी पहिला गट इथून 9ला पडला जाईल,
सर्वांसमोर सगळे गट पाडले जातील. मग तिथनं पुढे मैदानाला सुरुवात केली जाईल. आपलं लाईव्हचं कसं लाईव्ह व्यू सगळं म्हणजे की त्याच्यामुळे काय अडचण नसते. निकालाला म्हणा काय म्हणा पवन यादव श्री गणेश लावे त्याच्यामुळे काय अडचण नाही. रिक्सर म्हणजे आपलं निकाल जर काय इकडे तिकडे झाले तर कसं तुम्ही निर्णय घेणार आहे? निकालाच काय इकडे तिकडे झालं की आपला स्क्रीनवर जाऊन थर्ड अंपायरचा निकाल घेऊन इकडं तिकडं करून सोल्युशन काढला जातो. आज सागर भाऊचे खरंच सागर भाऊचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. सागर भाऊ आज तुम्ही एवढी मेहनत घेताय, किती दिवस तुम्ही हे नियोजन चालू केलंय? 15 दिवस झाले की मैदानाचं नियोजन चाललंय. आज तुम्ही रिक्सर परमिशन घेऊन कसं वाटतं आज एवढ्या लांबून गाड्या नाही ह्यांचं तुम्ही सहकार्य कसं करणार आहेत? कुणालाही इथं म्हणजे कुठल्याही गाडीवर अन्याय होणार नाही त्याची गॅरंटी घेतो. आज खरोखरच कसं आमचा गाववाला असो काय असो गाववाला असो कोणावर अन्याय होणार नाही. बाबा गाववाला आहे म्हणून तोंड बघून तसला काही निकाल होणार नाही. काय नाही त्यामुळे जेणेकरून आम्ही विनंती करतो बैलगाडी मालकांना गावाची गाडी जास्तीत असली जास्त सहभागी तरी करून इथून गावाची गाडी असली चिठ्ठी पडेल तिथंच गाडी पळणार आहे. आम्ही मध्ये पण टाकू शकत नाही, कडं पण टाकू शकत नाही आणि कुणाला या मैदानाला गालबोट लागू पण देणार नाही आम्ही. आज तुम्ही तिघांनी एवढी मोठी जिम्मेदारी घेतली तर मैदान अतिशय फार सुंदर पडणार आहे मित्रांनो. आणि हे तिघ जण असल्यामुळे तुम्हाला कल्याण ताई आहेत. कल्याण अख्ख्या महाराष्ट्रातले फेमस ताई आहेत आपल्यासमोर. सागर भाऊ तुम्हाला 1000 मच्छीत आलं तर सागर भाऊचं नाव घेतलं जातं वर्जून, का तर सागर भाऊचं शिवाय मैदान हे पार पडत नाही. आणि आपले काही लांबून मित्र आले आहेत. दादा तुमचा नमस्कार. दादा कुठून आले तुम्ही? राजमाची राहुल जाधव बोल. दादा कसं वाटतं तुम्हाला हे मैदान एक नंबर होणार. काही लोकांची अडचण काय म्हणते दगड आहेत गालबोट लावणारे काही लोक आहेत 4 त्यांची आता नावं घेत नाही, पण त्यांनी मैदान घेऊन दाखवावं की मैदानाला किती खर्च आणि किती त्रास होतो. त्यांनी मैदान घ्यावून मग कळेल. ही 4 लोक आहेत ना काय ते सागरला त्रास देतात, दगड आहेत, फाट्या नाहीत चांगल्या, लोकांनी अडचणीत आणायची. कशा करता आणतात लोक अडचणीत? काय त्याला कष्ट करावं लागतं. ती बघितलं पाहिजे ते नेऊन इथं. आज कल्याणताई इथं मोठी बैलं पळली ती. आपला सर्वांचा लाडका बकासूर पळलाय, किती मोठी बनलाय, आपल्या तेजा पळलाय, सगळी मोठी बोलली. ह्या बैलांना कधीच कुठली अडचण आली नाही. काय आता पुढे येऊन पण देणार नाही अडचण. आज उद्या आपल्याला फायनल किती वाजता बघायला भेटेल? उद्या बरोबर 5-5:30 भायनल बघायला भेटेल मित्रांनो. उजेडा सकट फायनल बघायला भेटेल आणि इथं कुठलीच अडचण पण येणार नाही. मोहर थांबायला सुद्धा जागा आहे. गाडी एकदाच पळेल का डबल गाडी पळेल काय सांगते? गाडी एकदाच पळेल. रिक्सर मध्ये काय असं आपल्या संघटने नियमाने सगळे नियम पाळले जातील सगळं संघटनेच्या नियमानच एकदाच गाडी पळत चालतंय. तसं आमच्या गावचेच अध्यक्ष आहेत, कराड तालुका कमिटीचे अध्यक्ष आमचे उदय दादा आहेत. त्यांच्या मार्गदर्शन सगळ्या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली मैदान पार पडणार आहे. त्याच्यामुळे कोणती अडचण येणार नाही. कमिटीचा जो निर्णय काय बाबा त्यांचा नियम अटी लागून दिलेले आहेत त्या नियमानुसार मैदान पार पडले जाईल. चालतंय मित्रांनो. उद्या सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा. थंडीचं वातावरण आणि आपल्याला लवकर फायनल बघा. जेवढ्या गाड्या नोंदणी करायच्या आहेत तोपर्यंत 9 वाजेपर्यंत संध्याकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही गाडीची नोंदणी करू शकता. कल्याणताई आहे, सागर भाऊ आणि त्यांचे मित्र आहेत, त्यांच्यापाशी कॉन्टॅक्ट नंबर लवकर मित्रांनो करा. उद्या तोफानी गाड्या येणार आहेत आणि लवकर येण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.